हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते, सर्वांचा हक्काचा माणूस म्हणून ओळख असणारे पुणे शहराचे माजी उपमहापौर नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा हा सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे. बुके नको बुक द्या. प्रसन्नदादा यांनी केलेल्या या आवाहनाला भरघोस असा प्रतिसाद देत परिसरामधील गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. सदर सोहळ्यासाठी आणि प्रसन्नदादा यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरामधील विविध क्षेत्रामधील मान्यवर, राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच शैक्षणिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, कलाकार, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, बालगोपाळ, नातेवाईक आणि मित्रपरिवार हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. सौ वृंदाताई प्रसन्न जगताप यांच्यासह इतर सवासनी महिलांनी प्रसन्नदादा यांचा औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत प्रार्थना केली आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांसह नागरिकांचे मनोरंजन व्हावं यासाठी सोहळ्याच्या दरम्यान सुरों का हमसफर प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचा गीतों का सफर या सदाबहार हिंदी आणि मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आली होती. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बातचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.